नमस्कार, मी तेजस्वी कागले. माय LG रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण कच्ची दाबेली कशी करायची आहे ते पाहणार आहोत. तर त्याच्यासाठी मी हे 2 ब्रेड घेतलेले कच्ची दाबेलीचे. त्याच्यासाठी केचप आहे, चिंचेचा कोळ आहे, शेव आहे, मसाला शेंगदाणे आहे, डाळिंब आहे. त्याच्यासाठी तयार केलेली मी भाजी बनवून घेतलेली आहे. तर ती रेग्युलर आपण भाजी जशी बनवतोय ही तयार केलेली बटाट्याची भाजी आहे. आपण रेग्युलर बनवतोय तसंच बनवायची आहे. फक्त त्यामध्ये आपल्याला धना पावडर, पावभाजीचा मसाला आणि बडीशेप पावडर ॲड केलेली आहे. रेग्युलर भाजी ही अशीच बनवून घ्यायची आपल्याला. तर त्याच्यासाठी आपल्याला मी 2 हे घेतलेले बन, त्याला बटर लावलेलं आहे. तर हे मी 30 सेकंडसाठी गरम करून घेते. मायक्रोवेव्ह हाय टेम्परेचरला 30 सेकंड्सला मी टायमिंग सेट केलेलं आहे आणि स्टार्ट झालेलं आहे. तर एका बाजूला मी चिंचेचा कोळ लावलेला आहे, इकडं केचप लावलेला आहे आपले टमॅटो. त्याच्यावर एका बाजूला मी चिंचेचा कोळ लावला, त्या बाजूला मी बटाट्याची भाजी लावते, स्प्रेड करते. त्याच्यानंतर हे मसाला शेंगदाणे, डाळिंब हे आपण सगळं लावून घेतलेलं आहे. आता ह्याला मिटवून घ्यायचं आहे. आता मी आतमध्ये ठेवलेलं आहे. मायक्रोवेव्हला हाय टेम्परेचरला 50 सेकंड्स त्याला गरम करून घेते मी आणि स्टार्ट. टायमिंग एंड झालेली आहे. आता त्याला बाहेर काढते. आता याला चिंचेच्या कोळ्यात मिक्स करून शेवामध्ये घालून आपल्याला ठेवून द्यायचं आहे. अशा प्रकारे आपली ही कच्ची दाबेली तयार झालेली आहे. नक्कीच घरी करून बघा. थँक्यू.